त्याच्याहून लहान होऊ शकते. ओके, ती जी त्रिज्या आहे त्याला त्याने त्याच्या नावाने ओळखलं ते श्वार्टचाइल्ड त्रिज्या. आणि त्या स्थितीत त्या वस्तूच्या पृष्ठभागावर गुरुत्वाकर्षण इतकं असतं की प्रकाश सुद्धा बाहेर पडत नाही. एवढंच त्यांनी शोधून काढलं. ओके, एखादी वस्तू किती आकुंचन पाहू शकते याला लिमिट आहे. ती जास्तीत जास्त जेवढी आकुंचन पावली, श्वार्टचाइल्ड त्रिज्या एवढी लहान झाली की तिची गुरुत्वाकर्षण इतकं होतं की तिच्यातून प्रकाश सुद्धा बाहेर पडू शकत नाही. हा शोध लावला आणि दुर्दैवाने तो 2 वर्षातच मरण पावला. नाही तर त्याच्या हातूनच ब्लॅक होलचा शोध लागला. पण ह्याच्यात ऐकलं लोकांनी पाहिलं, बरं आहे, बरोबर आहे, सगळं बरोबर दिसते, पण सूर्याला कोण दाबून लांब कशाला करेल? किंवा तारा उगत आकुंचन पावत पावत स्वतःला कशाला लहान करून घेईल? म्हणजे हे आहे बरोबर आहे, श्वार्टचाइल्ड त्रिज्या असते त्यावेळेस गुरुत्वाकर्षण इतकं होईल की सूर्याचा प्रकाश पण बाहेर पडतो. खरं आहे, पण कशाला होईल लहान एवढी गोष्ट? या जगात अशी कोणतीच शक्ती नाही की जी कोणाला एवढं लहान करू शकेल. इथं येऊन विज्ञान थांबलं होतं 13 वर्ष. एका भारतीय शास्त्रज्ञानं ती कोंडी पडली. त्याचं नाव पुढलं चंद्रशेखर, सुब्रमण्यम चंद्रशेखर, सी.व्ही. रामन यांचे पण नातू सॉरी यांनी 1929 मध्ये एक शोध लावला. फार वाद. त्यांनी जेव्हा शोध लावला तेव्हा सगळे त्याला हसू लागले. आता शोध म्हणजे पुराव्यानिशी गणिती सिद्धांताने नुसतं मांडलं. त्याने असा सिद्धांत मांडला की तारे सूर्याच्या पेक्षा मोठे तारे, सूर्याच्या 1.4 पटीपेक्षा मोठे तारे. आपला सूर्य आहे फार मीडियम चिल्लर तारा आहे, त्याच्या लाखोपट मोठे तारे. तर सूर्याचे 1.4 पटीपेक्षा मोठे तारे जर त्यांचं इंधन भिजलं, तारा भिजला, तर त्याचं पुढे काय होईल? त्यांनी सांगितलं की जर सूर्याच्या पेक्षा मोठा तारा भिजला तर तो त्याच्या श्वार्टचाइल्ड त्रिज्या एवढा लहान होईल. म्हणजे त्याच्यावरून प्रकाश पण बाहेर पडू शकणार नाही. पण असं का होईल? विजेल का? असं होऊ शकतं का? आर्थर एडिंग्टन नावाचे महान संशोधक होऊन गेले, फारच मोठे खगोलशास्त्रातले. हा निबंध जेव्हा मांडला त्यांनी, कुणी चंद्रशेखर तरुण होते, 1929 मध्ये मांडला, तेव्हा ते हसले. ते म्हणले काय बोलाय, काय सांगायला. याच चंद्रशेखरला 40 वर्षांनी नोबेल पारितोषिक मिळालं याच संशोधनात. आणि त्याच्यात महत्वाचा वाटा होता स्टीफन हॉकिंग. कारण यांचं संशोधन लोकांच्या समजेच्या काळाच्या इतकं पुढं होतं, जसं स्टीफन हॉकिंगचं होतं, की लोकांना हे समजू शकलं नाही. पुढे स्टीफन हॉकिंगने यावर अधिक अभ्यास केला आणि शोधून काढलं की सिंग्युलॅरिटी कशी तयार होते ताऱ्यातली. पुढचा टप्पा आता इथं तुम्हाला समजू शकेल ब्लॅक होल कसं तयार होतं. पहिलं चित्र बघा, त्याच्यात तारा दिसतो. तुम्हाला माहित आहे, मुलांना माहिती आहे ना, ताऱ्यात प्रकाश उष्णता ऊर्जा कशी तयार होते? ताऱ्याच्या अंतरंगामध्ये, ताऱ्यात हायड्रोजन वायू भरलेला आहे मुख्यतः, आणि त्यांच्या अंतरंगामध्ये केंद्रकीय सम्मिलन प्रक्रिया म्हणजे फ्युजन रिॲक्शन होतं, न्यूक्लिअर फ्युजन, आणि हायड्रोजनचं रूपांतर हिलियम मध्ये होतं आणि ऊर्जा तयार होते. हायड्रोजन बॉम्बची क्रिया म्हणजे हायड्रोजनचं रूपांतर हिलियम मध्ये होत जातं आणि प्रकाश मिळत राहतो प्रचंड. हळूहळू काय होईल? हायड्रोजन संपत जाईल, हिलियम तयार होत जाईल. म्हणजे एक वेळ अशी येईल की हायड्रोजन संपेल, म्हणजे प्रकाश बाहेर पडणं थांबेल. तारा भिजणार आहे तर नक्कीच आपला सूर्य सुद्धा भिजणार. 60 लक्ष वर्ष वाट बघा, सूर्य पण भिजणार. साध्या ताऱ्यात आता हा सूर्य आपल्या पूर्वजांनी पाहिला तेव्हापासून ते आजपर्यंत आहे तेवढाच, लहान होत नाही. ताऱ्यांचा आकार आहे तेवढाच राहतो. का? त्याचं स्पष्टीकरण असं आहे की ताऱ्याच्या मध्ये गुरुत्वाकर्षण आहे. लोक म्हणतात की
तारा इतका मोठा आहे, त्याचं गुरुत्वाकर्षण इतकं पाहिजे की त्यानं स्वतःला तोडून घ्यायला पाहिजे. तारा टिकतो कसा? त्याचं कारण की केंद्रकीय संमेलनाची प्रचंड ऊर्जा बाहेर होते, बाहेर फेकणारी सेंट्रीफ्युगल, त्या ऊर्जेमुळे कोसळणारा तारा थांबवला जातो. जर ते नसतं तर तारा जागच्या जागीच लावून बसला असता, आपल्याच वजनानं कोलमडला असता. त्याला म्हणतात ग्रॅव्हिटेशनल कोलॅप्स, गुरुत्वीय पतन झालं असतं. जोपर्यंत तारा जळतो तोपर्यंत केंद्रत्यागी बल आणि केंद्राभिमुख बल याची शक्ती समसमान राहते, तारा आहे तेवढाच राहतो. पण जर तारा दिसला तर काय होईल? फक्त गुरुत्वाकर्षण शिल्लक राहील, आत ओढणार आणि तारा आतल्या आत कोसळत राहील. काही दिवसामध्ये सूर्यापेक्षा मोठा तारा एका गावा एवढा लहान होऊन जाईल. त्या स्थितीत तो तारा दिसणारच नाही, दुरून काहीच दिसणार नाही, कारण प्रकाश बंद झाला आणि एवढीच्या जागेत बसला. पण सूर्याचं जिथपर्यंत गुरुत्वाकर्षण चालते तेवढ्या भागापर्यंत गुरुत्वाकर्षण तर आहे, आणि त्याच्या पृष्ठभागावर तर इतकं आहे की प्रकाश सुद्धा परावर्तित होऊ शकत नाही. मध्ये गेलं की प्रकाश पण तिकडच, म्हणून ब्लॅक होल. असं झालं होतं, पण असं नक्की होऊ शकतं का? त्याची गणितं कोणती आणि मध्ये काय असतं आणि कृष्णविवराची रचना काय असते काही लोकांना कळत नव्हतं. ते ज्या गड्यानं हातात घेतलं स्टीफनने आणि संशोधन केलं. पुढची स्लाइड. त्यानं कृष्णविवराची रचना पेनरोज आणि स्टीफन हॉकिंगचं काम आहे. त्यांनी सरळ कृष्णविवराची रचना मांडली. कृष्णविवराच्या जो काठ असतो, बाहेरची सीमा, त्याला म्हणतात इव्हेंट होरायझन. पण जे काय घडतंय, दिसतंय, करतंय ते सगळं त्याच्या बाहेर. त्याच्या पुढे गेलं की काय, मध्ये गेले की आहे, मधलं आपल्याला काही माहीत नाही. त्याचं विज्ञान माहीत नाही, तिथं न्यूटन, गुरुत्व, सापेक्षता, कोणते नियम चालतात काहीच माहीत नाही. पण जे काय घडतं त्या घटनांची स्थिती, त्याचा आतला भाग असतो ज्याबद्दल आपल्याला काही माहीत नाही आणि जिथं सगळं द्रव्य जाऊन बसलेलं आहे त्याला म्हणतात सिंग्युलॅरिटी. आणि आजूबाजूचे द्रव्य ताऱ्यात सतत ओढल्या जाते. जवळ आलं तर बऱ्याच जणांना असं वाटतं की ब्लॅक होल म्हणजे ते दूरदूरच्या वस्तूला ओढून घेते, त्याच्या कक्षेत आलेल्या वस्तूला ओढून मध्ये जाऊन, आणि त्याचं वस्तुमान वाढत जातं, तेवढी शक्ती वाढत जाते. म्हणजे जर त्यांना अजून एक तारा गिळला, असे तारे आहेत, अशी कृष्णविवर आहेत की एक तारा दुसऱ्याला गिळायला, तर त्याचं वस्तुमान वाढल्यामुळे त्याचं रेडियस वाढतं. हे सगळं स्टीफन हॉकिंगने संशोधन करून सांगितलं आणि यामुळे त्याला जगात कीर्ती मिळाली. की सगळ्यात महत्वाचं त्याचं हे खूप मोठं काम आहे. आणि मुख्य म्हणजे त्याने कृष्णविवराला अस्तित्व निर्माण केले की हे लॉजिक बेजिक नाही आहे, हे सायन्स आहे आणि फॅक्ट आहे आणि या जगात कृष्णविवर असणारच विश्वास, हे सांगितलं. पुढची स्लाइड घ्या. महत्वाचं संशोधन होतं हॉकिंग रेडिएशन. म्हणजे या ताऱ्याच्या आत गेलेलं काहीच बाहेर येऊ शकत नाही. घटनांच्या क्षितिज, इव्हेंट होरायझन, तिथून पण प्रकाश बाहेर पडतोय. स्टीफन हॉकिंगने सिद्ध केलं. त्यासाठी त्यांनी काय केलं, आईन्स्टाईनचा सापेक्षतावाद आणि क्वांटम मेकॅनिक्स या दोन्हीला अप्लाय केलं. ते म्हणजे कल्पनेच्या पलीकडचं आहे लोकांना. क्वांटम मेकॅनिक्स जे इलेक्ट्रॉनच्या खालच्या ह्याला वापरतात, ते कुठं वापरायला, रिलेटिव्हिटी, हे वापरून त्याने सिद्ध केलं की त्याच्या पृष्ठभागापासून पण एक प्रकारचं प्रारण बाहेर पडतं, ते आतल्या द्रव्य, त्याच्यामुळे हळूहळू त्याच्या नावाप्रित्य त्याला नाव दिलं हॉकिंग रेडिएशन. कृष्णविवरातून पण हॉकिंग रेडिएशन बाहेर पडतं आणि त्यामुळे हळूहळू कृष्णविवर झिजत जातं आणि एक वेळ अशी आहे की कृष्णविवर उद्रेक होऊन नसतो. त्यांनी जेव्हा मांडलं तेव्हा त्याला कुणी काही सांगितलं की कृष्णविवर कुठं, आधी तर होणार तयार तेच आहे म्हणाले, पुणे नष्ट होते म्हणे. परंतु पुढे हे सगळं निर्विवाद आहे, हे सिद्ध झालं आणि हॉकिंग रेडिएशन हे त्याला नाव देण्यात आलं. त्याच्या नावानेच ती प्रसिद्धी झाली. आता अशी जगप्रसिद्धी मिळाली. पुढची स्लाइड घ्या. माणूस जगप्रसिद्ध झाला आहे, त्याच वेळेस त्याचा आधार वाढत चालला.
पाय विकलांग झाले, व्हीलचेअर आली, हात चालवता येणं, आवाज लहान झाला, बोललेलं कळणं, सगळं जेल करतीये. लहान लेकरासारखं त्याला सांभाळते. पण याला अभ्यास करायचा, याला संशोधन करायचं, याला फिरायचंय, दुर्बिणी पाहायच्या आणि विश्वाचे वेध घेतलेले फोटोग्राफ पाहायचे आणि याला व्हीलचेअरवरून ती फिरवायची. हे संशोधन तो करीत होता. तुम्ही कल्पना करा, थोडं जरी बरं नसलं तरी आपण हातात घेतलेलं काम थोड्या वेळासाठी तरी बाजूला ठेवतो की नाही? हे ग्रहस्थ संबंध कशाचे? विश्वासी, जे समोर काहीच नाही, असं करीत होता. त्यावेळेस काय झालं, CERN सर म्हणून नावाची अणुभट्टी आहे. आपलं एक भूमिगत प्रयोगशाळा आहे. तुम्ही ऐकलंय का? आपल्या हिंगोली जवळ, औंढ्याजवळ एक गुरुत्वीय प्रयोगशाळा होतीये, ऐकलं असेल? तशी तिची आद्यपूर्वज अशी पहिली प्रयोगशाळा भूमिगत, ती पहिल्यांदा स्वित्झर्लंडमध्ये उभी. तिचं उद्घाटन 85 मध्ये होणार. त्या कार्यक्रमाला या महाशयाला जायचं. ते गेले, ते आपली व्हीलचेअर वगैरे, सतत आजार, इन्फेक्शन पासून सतत जपावं लागायचं, सोबत सतत 24 तास माणूस लागायचा. तो काय बोलतोय हे फक्त जेनला कळायचं. आणि एक असिस्टंट ठेवली होती. खर्च खूप वाढला. 24 तास माणूस ठेवायची पाळी होती. सुरुवातीला 1-2 विद्यार्थी ठेवून घेतला घरी, तो घरीच राहायचा, तो करायचा सगळं गुरुचं. पण पुढे ते होईना गेलं, पण हा पूर्ण परावलंबी झाला. अंतरावर टाकणे, काढून ठेवणे त्याला, आणि त्याचं सगळं करणे, पैसा खूप लागू लागला. त्याच वेळेस त्याच्या आयुष्यात एक मोठी घटना घडली. त्याला ल्युकेशियन प्रोफेसर हे पद मिळाले केम्ब्रिजमध्ये. फार मोठी पद आहे, प्रोफेसरशिप, ल्युकेशियन प्रोफेसर. पगार सुरू झाला. ती फार प्रतिष्ठेची कशामुळे तुम्हाला सांगतो. हे पद कोणी भूषवलेलं आहे? न्यूटनने भूषवलेलं आहे. आयझॅक न्यूटन हे ल्युकेशियन प्रोफेसर होते. त्या पदावरची ऑफर यांना 1979 मध्ये आली आणि 1979 ते 2009 स्टीफन हॉकिंग केम्ब्रिज विद्यापीठाचे ल्युकेशियन प्रोफेसर. थोडाफार पगार बिगार सुरू झाला, घर चालवणं, जगणं शक्य झालं, संशोधनाला पैसा पुरू लागला, उरत नव्हता. त्यावेळेस एक दुर्दैवी आघात त्याच्या आयुष्यात, सगळ्यात मोठं वळण देणारी दुर्दैवी घटना घडली. सर जिनिवाला थांबले होते, ती भट्टी पाहिली, पुन्हा एकदा गेले बरं का. हे पहिल्या वेळेसचा फोटो आहे. त्यावेळेस सर असं होतं, ब्लॅक अँड. थोडं मोठं करता येईल का? झूम करू शकता का? खाली माणसं दिसतात, वर करतो खाली केवढाले माणसं आहेत. त्या टनेल मधून प्रोटॉन न्यूट्रॉनला इलेक्ट्रॉनला पळवतात. 3.5 किलोमीटर टनेल आहे जमिनीखालचं. तिथे हे गेले होते. त्या ठिकाणी पाहून आले. आता रात्री जेव्हा ते झोपले तर त्याचं बोललेलं कोणाला ऐकवायचं. मला पाणी पाहिजे, मला कसं व्हायले, यायचं घंट्यानं पाहायचं. 24 आवर्स नर्सिंग. झोपल्यावर तर काहीच नाही. अशी स्थिती होती. हॉटेलमध्ये उतरले. मध्यरात्री त्यांची नर्स त्यांना नेहमी जैन लंडनमध्ये होती आणि ते नर्स सोबत गेले होते. नर्स पाहायला आली तर तिला लक्षात आलं की ह्याचं काहीतरी बिघडलंय काम. केवळ योगायोग. श्वास घेता येत नाही वाटतं. त्याला तर बोलताच येत नाही. विकलांग. बोललेलं फार जवळ कान लावून ऐकलं तर ऐकू येत, सांगता येईल. तिला संशय आला की याला खूप बरं नाही, याला श्वास घेता येत नाही. ताबडतोब त्याला डॉक्टरकडे नेण्यात आलं, ऍडमिट केलं. त्यांनी निदान केलं की याला न्यूमोनिया झाला आणि त्याच्यासाठी ते फार गंभीर होते. त्या जेन आली, लगेच विमानाने तपासणी केली आणि डॉक्टरांनी सांगितलं की आता 2 पर्याय. एक तर आहे तसं ठेवलं तर हा केव्हाही मरू शकतो, किंवा त्याचा स्वरनलिका आणि श्वास नलिकेचा थोडा भाग काढावा लागतो. ही विल लूज हिज व्हॉइस. कल्पना करा, जो उठून पाणी घेऊ शकत नाही, जो पाणी मागू शकत नाही, फक्त हळूहळू कुटकुटल्या आवाजात पाणी पाणी म्हणू शकतो. ते फक्त जेनीला किंवा त्या नर्सला कळतं
त्या माणसाचा आवाज जाणं म्हणजे त्याचं अस्तित्व संपल्यासारखंच होतं. डॉक्टरांनी जेलला विचारलं, हा तर बेशुद्धच आहे ना, काय करायचं? तिने सांगितलं काढून टाका, श्वास नाही का, मला तो पाहिजे. काय करायचं ते पुढे बघू, त्याला आधीच जगवा. आणि 1985 मध्ये स्टीफन हॉकिंगचा आवाज नाहीसा झाला, पूर्णपणे मुका, वाचला. अद्भुत आहे हो. तो 60 वर्षापूर्वी मरणार होता, 85 मध्ये तर नक्कीच मेल्याचाच जमा होता. आवाज गेला, शरीराचा बराच भाग गेला, हाताचा बराच भाग गेला, फक्त बोटामध्ये थोडी शक्ती राहिली. यावेळेस त्याची व्हीलचेअर सतत मॉडिफाय होत गेली बरं का, मॉडिफाय होत गेली. पुढची स्लाइड घ्या. एक प्रश्न उभा राहिला, वाचला खरा, पण आता त्याला 24 आवर्स नर्सिंग आणि प्रचंड उपचार आणि खर्चाची गरज आहे. जगायचं असेल, जिवंत राहायचं असेल तर पैसा पाहिजे. हा पैसा यांच्याकडून जैनच्या उत्पन्नातून, याच्या प्रोफेसरशिपच्या पगारातून होऊ शकत नाही. मग काय करायचं? स्टीफनने सांगितलं म्हणजे काय, तोपर्यंत त्याला कॉम्प्युटर बनवून दिला. एक त्या कॉम्प्युटर 2 बोटामध्ये शक्ती होती, दोन बोटामध्ये पूर्ण शक्ती होती, तिसऱ्या बोटात थोडी शक्ती होती. त्याच्यामुळे तो त्या बोटाने काय हँडल करू शकायचा माऊस. त्याला त्याच्यासाठी स्पेशल कॉम्प्युटर बनवलेलं होतं. त्या कॉम्प्युटरवरून तो कमांड द्यायचा, ते लोकांना कळायचं त्याला काय म्हणायचं. त्यांनी सांगितलं की मी पुस्तक लिहितो आणि पैसा मिळवून. किती हास्यास्पद. तुला उठून बसता येत नाही, तुला बोलता येत नाही, हाताने हे कोणी लिहिता येत नाही, हे म्हणते मी पुस्तक लिहितो आणि त्याच्यातून पैसा मिळू. जेल म्हणजे बघा. आणि त्या विकलांग माणसानं पुस्तक लिहायला घेतलं. तेच जगप्रसिद्ध पुस्तक आहे ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम. तुमच्यापैकी काही जणांच्या घरी ते नक्की असणार, ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम. हे पुस्तक 2 वर्ष लागलेली आहे, सगळीकडे जाहीर झालं होतं हे पुस्तक लिहायला. ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम, काळाचा इतिहास. मी तुम्हाला ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम सांगायला. हे पुस्तक कसं निर्माण झालं त्याचा इतिहास, पैसे मिळवायसाठी लिहिलेलं पुस्तक. पहिली आवृत्ती निघाली, हातोहात खपली. जगातल्या बेस्ट सेलर पैकी 6 वर्ष बेस्ट सेलर होतं ते यादीनं. आणि त्या पुस्तकानं आजपर्यंत त्याच्या 1 कोटी प्रती गेलेल्या आहेत. जगातल्या 47 भाषेत भाषांतर झालेलं आहे. माझ्याकडे 2 मराठी भाषांतर आहेत. मलाच करायचं होतं, पण कोणीतरी आधीच करून टाकलं होतं एकाने. बघा, त्याच्यातून स्टीफनचा खर्च भागवला. म्हणून मी म्हणलं की याची कथा अशी आहे की तुम्ही जर कोणाला सांगू लागला तर कोणाचा विश्वास कर. पैसे, पुस्तक विकून पैसे मिळेल, पुस्तक लिहून. आणि हे ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम मध्ये बरोबर शोकेस प्रतिष्ठेची गोष्ट झाली. तुमच्या घरी ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम दिसलं नाही? नाही आहे ना, माझ्या मित्रांनी असं सांगायला लागलं लोकांना. हे करणारा मनुष्य 98% विकलांग आहे. जगभर त्याचं पुस्तक. आणि हा आटी घालतोय प्रकाशकाला, फॅन्टम पब्लिकेशन्सला. पुस्तक देतो, पण प्रत्येक विमानतळात जगातलं ते पुस्तक उपलब्ध होईल याची व्यवस्था करीत असताल तर देतो. आणि ऍडव्हान्स मला इतका द्यावा लागेल. काय करावं, माझ्या डोक्यात फार चांगल्या कल्पना आहेत. माझं लेखन या क्वालिटीचं आहे, काय सांगा. पण प्रकाशक कशी नांदेल तुम्हाला माहिती. मराठीतला प्रकाशन व्यवसाय काय आहे ते वाचक चांगले नाहीत, लोक पुस्तकच विकत घेतलं नाही. शुद्ध सोनं आणि शुद्ध हिऱ्याची कथा ही अशी आहे. मला बोलता येते तरी मी आटी घालू शकतो, मी वाद घालू शकतो, तर मी वाटाघाटी करू शकत नाही प्रकाशकाशी. त्यांनी आणि अशा प्रकारे त्यांनी पुस्तक लिहिलं, गाजलं. आणि म्हणून बरेच जण त्याला स्टीफन हॉकिंगला ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइमचा लेखक म्हणून ओळखतात. पुढची स्लाइड. ही 85 ची गोष्ट आहे. 80
80 ते त्याच्या मृत्यूपर्यंतचा काळ स्टीफन क्रमाक्रमाने विकलांग होत गेला. त्याच्या आयुष्याचं एका वाक्यात वर्णन करू का? रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. आणि ते युद्ध कसं आहे? जीव घेण्यात. उद्याची सकाळी स्टीफन जिवंत राहील की नाही हे त्याला माहित नाही, त्याच्या बायकोला माहित नाही, कोणालाच माहित नाही. बाकीचे तर पेड सर्वंट होते. पण मला सांगा, जेनची काय कमाल? ज्या निष्ठेनं, जिद्दीनं आणि अखंड प्रेरणा देऊन तिनं त्याला जिवंत ठेवलं. हळूहळू शक्ती जाते. लोक म्हणू लागले की कसं जगू शकेल? सगळे धावून आले. जर तुमच्यात पावर असेल, जर तुमच्याकडे काहीतरी असं असेल की जे जगासाठी मौल्यवान आहे, तर तुम्ही जिवंत राहणं ही जगाची गरज आहे. माझी धडपड अशी आहे की माझी गरज आहे, तर माझ्याकडे असं काहीच नाही आहे की जगाला पाहिजे. स्टीफनची कथा ती आहे. स्टीफनला इंटेल कंपनी, इंटेल माहिती आहे ना सगळ्या कॉम्प्युटरमध्ये, इंटेल इनसाइड, इंटेल कंपनीने त्याला स्पेशल कॉम्प्युटर बनवून दिला, स्पेशल सॉफ्टवेअर बसवले. व्हॉइस सिंथेसिस, जेव्हा आपल्याकडे कुठेही व्हॉइस सिंथेसायझर नव्हतं तेव्हापासून स्टीफनकडे आहे. तो फक्त कमांड द्यायचा आणि त्याचं रूपांतर शब्दात होऊन उच्चारून भाषण यायचे. तो जगभर भाषण देत फिरला. म्हणजे स्टीफन बोलका झाला कॉम्प्युटरने घेऊन. कंपनी त्याला सगळं वेगवेगळे, त्याच्यासाठी संशोधकाची टीम काम करायची, त्याच्यासाठी कॉम्प्युटरमध्ये दुरुस्त्या व्हायच्या. आणि मग जेव्हा इंटेल कंपनीने त्याला सगळं बसवून दिलं, तेव्हा स्टीफनचं प्रसिद्ध विनोदी वाक्य आहे, नाऊ आय एम ए रियल इंटेल इनसाइड. त्या शब्दाला एकदम अर्थ आला. आता बघा, इंटेलला त्याची गरज आहे, इंटेलची इच्छा आहे की तो जगला पाहिजे. कॉम्प्युटर कंपन्यांची, सॉफ्टवेअर कंपन्यांची इच्छा आहे की तो जगला पाहिजे. स्टीफनला तर त्याचं म्हणत की मला तर जगायचं, माझं फार काम राहिलं, फार महत्वाचे शोध संशोधन करायचं राहिले, कारण सिंग्युलॅरिटीवर राहिले, विश्वाच्या प्रकारावर राहिले, आणि ते तो करीत होता. एकीकडे त्याची ही विकलांग होत जाण्यातील मृत्यूकडे वाटचालीची कथा आहे, आणि दुसरीकडे त्याच्या हातून होत गेलेल्या एका संशोधनाची कथा. म्हणून मी लिहिलं की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, मृत्यूच्या सावल्या आणि कीर्तीचा प्रकाश. सतत मी त्याच्या भोवती मृत्यूच्या सावल्या वाहू, आणि त्याच वेळेस जगात त्याच्या कीर्तीचा प्रकाश पोहोचलेला, किंवा दैवाचे आघात अखंड, आणि त्याच वेळेस डोक्यात मात्र विश्वशोधनाचा ध्यास. मी म्हणजे विश्व असं आपलं असल्यामुळं आपलं वेगळं झालं, आणि विश्व हाच मी आहे आणि मला ते शोधायचं आहे, हा मानणारा हा होता. त्याने या प्रकारे फारच महत्वाचे असे वेगवेगळे शोध लावले. आज तुम्ही आणि मी म्हणजे विज्ञानातले लोक, ॲस्ट्रॉनॉमिकले, फिजिक्स मधले, जे अनेक संकल्पना, शब्द वगैरे खेळतात, त्या अनेकांचा विस्तार, पाया आणि दिशा ही स्टीफन हॉकिंगने दिलेली, एका अशा माणसाने दिलेली आहे की ज्याला धड उभं राहत आहे. म्हणून मी सांगून ठेवलं की माझं कसं आहे, थोडं जरी झालं तरी मी एकदम हतबल होतो. हातातल्या कार्याचं कसं होईल, बहुतेक काही होणारच नाही आपल्यातून असंच वाटतं. आणि याला मात्र कधीही संशय नव्हता. मग काय झालं ना, ठीक आहे. अतिशय मिश्किल होता. या पूर्ण अवस्थेत त्याची बोलण्यातली मिश्किलता वाढत गेली. विनोदी होता. खरं म्हणजे सर्दी झाली तरी आपण चिडचिडे होतो. थोडा ताप आल्यानंतर आपल्याला जीवन निरर्थक वाटलं, आणि काहीतरी आजार झाल्याचा संशय आल्यानंतर विश्वच निरर्थक वाटलं. म्हणून आपल्या बोलण्यात चिडकोरपणा, निराशा, कशाचं काय गाणे झाले बंद कर, काय सिनेमा झाले फालतू, असं. हे ग्रस्त प्रत्येक गोष्ट एन्जॉय करीत होता. त्याला पदार्थ लागायचे चवीला वेगळे. आयुष्याचा या स्थितीतही आनंद त्याला घ्यायचा होता.
भारतात येऊन गेला त्यांनी तक्रार केली, मला ताजमहाल पाहायचा होता, तिथं विकलांगाला नेण्याची व्यवस्था नाही. त्याच्या विनोदीपणात जसं इंटेल इन्साइटचं मी सांगितलं, तसं त्याचा एक इंटरव्ह्यूमधला प्रसंग 1 मिनिट सांगून टाकतो. की एकदा इंटरव्ह्यूमध्ये त्याला विचारलं एका पत्रकाराला की तुम्ही अनेक विश्वांची कल्पना मांडलेली आहे, हो, मल्टी युनिव्हर्सेस. तर अनेक विश्व असतील, तर मग एखादं विश्व असंही असेल की ज्याच्यात मी तुमच्यापेक्षा स्मार्ट असेल, असे असू शकेल तत्क्षणी. आणि त्याची उत्तर पण लगेच येतात बरं का, काय कसं करतो माहित नाही, 2च बोटं चालतात, लगेच उत्तर आलं. अर्थातच नक्कीच एखादं विश्व असेल आणि एखादा असंही असेल की ज्याच्यात तुम्ही चांगलेच उल्लू असाल, अशी उत्तरं द्या. इथल्या भाषणाचा एक किस्सा सांगणार आहे भारतातला तुम्हाला. असा हा मनुष्य, आणि या स्थितीत त्याने केलेल्या 2-3 संशोधनाचा फक्त उल्लेख करतो. खूप आहे खरं म्हणजे. स्टीफन हॉकिंग हा माझ्यासाठी असा विषय आहे की कोणी जर तयार झालं तर मी त्याच्यासाठी सप्ताह लावायला तयार आहे. भागवत सप्ताह लागतात ना, स्टीफन हॉकिंग सप्ताह, मला श्रोता पाहिजे. असो, तर तुमचा अंत पाहत नाही, घाबरून. तर पुढची स्लाइड. या काळात त्याने लिहिलेली पुस्तक मी तुम्हाला फक्त झलक दाखवलेली आहे. रडत बसला नाही, हे काय मला यायले, काय माझी बिमारी वाढतच चालली की, असं काही नाही. आणि एक गाजलेलं पुस्तक आहे, बेबी युनिव्हर्सेस अँड ब्लॅक होल्स नावाचं अतिशय सुंदर पुस्तक आहे. ही अशी अनेक पुस्तकं लिहिली, याच्यामध्ये फक्त थोडीच पुस्तकं घेतली, त्याची बरीच पुस्तकं आहेत आणि अनेक ठिकाणी असतात. कोणत्याही दुकानात पुस्तकाच्या गेली तरी तुम्हाला दिसतात. त्या पुस्तकावर त्याला रॉयल्टी खूप मिळते, भरपूर. त्याच्यामुळे स्टीफन हॉकिंग पैसेवाला मनुष्य झाला. आता ही कोणी तुम्हाला स्टोरी सांगतात तर लोक तुम्हाला भेड्यात काढतील, काही बंडल मारले, याच्यापेक्षा तर मराठी सिरियल चांगले, कल्पना विलास करणे. इतकं तो भयंकर असं कार्य त्यांनी करून दाखवलं की जे लोकांना विश्वास बसणार. आता पुस्तकाचा फक्त झलक दाखवलेली, एक पुस्तकावर बोलण्यासारखं आहे. पुढची स्लाइड. त्याच्या शोधापैकी अत्यंत महत्वाचा शोध जो आहे तो विश्वनिर्मितीवरचं संशोधन. मी तुम्हाला आता सांगितलं सुरुवातीला की सिंग्युलॅरिटी, सगळं ब्लॅक होल एका ज्या जागेत मावतो, सगळा तारा, तो ब्लॅक होलची सिंग्युलॅरिटी. आणि त्यानेच एक कल्पना मांडली की विश्वाचा उगम, बिग बँग ज्याला म्हणतात, ते बिग बँग म्हणजे एका सिंग्युलॅरिटीतून झालेला विस्तारच तर आहे ना. मग ती सिंग्युलॅरिटी कशी असेल, तिचं स्वरूप काय असेल, कोणाचे आजही कोणाची तिथं डोकं चालत नाही, तिचं काय असेल, तिथं फिजिक्सचे कोणते नियम चालत नाही, चालतात की नाही हे पण माहित नाही, कारण तिथं बुद्धी काळच नाहीये, तिथं काळही नाही, काळाचा उगम असतो. हे विश्वनिर्मितीचं चित्र जे आहे, कारण पहिला जो बिंदू आहे, ते बिग बँगचा पहिला बिंदू, त्याला म्हणतात सिंग्युलॅरिटी. त्या विषयावरचं त्याचं संशोधन इतकं महत्वाचं आहे की सिंग्युलॅरिटी ही एक कल्पना नसून हे अपरिहार्य, ज्याला दुसरं उत्तरच नाही असं एकमेव उत्तर आहे, हे त्यांनी प्रस्थापित केलं. There can't be a universe without a singularity. ही साधी गोष्ट नाही. जे अधिक अभ्यास खोलात शिकतील विश्व कॉस्मॉलॉजीमध्ये त्यांना माहिती. आणि त्याच्यावर त्यांनी इतकं विशेष संशोधन केलेलं आहे की आज त्याच्या संदर्भाशिवाय कोणाला पुढे जाता येते. आणि त्यासाठी त्यांनी क्वांटम मेकॅनिक्स आणि हे रिलेटिव्हिटी, सापेक्षतावाद दोन्ही वापरतात. त्याच्या सगळ्यात महत्वाच्या कॉन्ट्रिब्युशनपैकी हे मानलं जातं. आणि त्याच्यातून पुढे आज तुम्ही विश्वाच्या संशोधनात जेव्हा शिकता त्याच्या अनेक कन्सेप्ट दुसऱ्यांनी विस्तारित पुढे नेले. पुढची स्लाइड. आपल्याला झलक पाहिजे. 1 तास झालेला आहे. पुढे चालू ठेवू का, मला अजून 10 मिनिटं लागतील. येस येस. ऐकायचंय का? हा. पुढची स्लाइड. दुसरी त्याची अतिशय गाजलेली अशीच महत्वाची कल्पना आहे, मल्टी युनिव्हर्सेस. संकल्पना म्हणजे कसं वाटतं, हे सगळं ऐकलं तर माझे मित्र नाही, पण मला काय वाटते की हे याच्याऐवजी हे असं असं असेल. अरे या कल्पनेला तिथं काही मिनिंग नसते विज्ञानात. कुणाही डोकं लढवतं आणि कोणी इमॅजिन करतं.
गणितानं तुम्हाला ते मांडून दाखवावं लागतं की हे असं असं होतं. त्या आधारे यांनी सिद्धांत मांडला की एकाच वेळी अनेक विश्व अस्तित्वात असू शकतात आणि त्या विश्वाचं स्वरूप वेगळं असू शकतं. ही मल्टी युनिव्हर्सेसचे सुद्धा त्यांनी प्रकार सुचवले. डॉटर युनिव्हर्सेस, एका विश्वातून दुसऱ्या विश्वाची गेली, एकाच वेळी अनेक विश्व, पॅरलल युनिव्हर्सेस. ह्याच्यासाठी त्यांना अनसर्टेनिटी प्रिन्सिपल म्हणून जे क्वांटम मेकॅनिक्स मध्ये अनिश्चिततेचे तत्व ख्रिश्चन हायझेनबर्गचं, त्याचा वापर याने केला. म्हणजे कल्पनातीत बुद्धी. कधी कधी मला असं वाटतं, असं म्हणतात ना की जेव्हा तुमची निर्वाणीचा क्षण येतो, आता बस संपलं सगळं, त्या क्षणी तुमच्या सर्व क्षमता उफाळून जागा होतात. याचं जगातलं सर्वोच्च उदाहरण स्टीफन हॉकिंग. सगळं नष्टवलं त्याच्या सगळ्या क्षमता, बुद्धीच्या, मानवी बुद्धीच्या कमाल क्षमता या क्षणी उफाळून आल्या. असे सिद्धांत त्याच्यावर पुस्तक आहे. हे सगळ्या कवी कल्पना नाहीये. पॅरल असे सिद्धांत त्यांनी मांडले. अजून पुष्कळ मांडले. त्याच्यापैकी दुसरा एक प्रसिद्ध त्याचा मिनी ब्लॅक होल थिअरी. जसे मोठे ब्लॅक होल्स आहेत, मोठे म्हणजे काही ब्लॅक होल्स एवढे आहेत की ज्याच्या आकाशगंगा मावतील. हे फार मोठं असं जग आहे. तो ब्लॅक होलचा वेगळा विषय. तर हे सगळं स्टीफन हॉकिंगने मांडलं. आणि अशा प्रकारे मी पहिला फोटो दाखवला दिसतो, एकीकडे विकलांग होता आणि दुसरीकडे तो संशोधन करतो. त्याचे पेपर प्रकाशित होतात नेचरमध्ये. तो हॉकिंग रेडिएशनचा त्याचा निबंध जो आहे तो नेचर सगळ्यात प्रतिष्ठित नियतकालिकात प्रकाशित झालेला. नेचरमध्ये निबंध प्रकाशित. जगभर त्याला आमंत्रण येत आहे. त्याला वेगवेगळ्या विद्यापीठ पदव्या देत आहे. पीएचडी किती युनिव्हर्सिटीने दिल्या, कितीतरी त्याला सन्मान मिळाले जगभर. आणि शौकात कडी जायचा. प्रवास फार अतिशय प्रवासाचा आवडतात. आणि असं सगळं करीत त्यांनी सगळ्या कॉस्मॉलॉजीचं स्वरूप बदलून टाकलं. जी काल कल्पना किंवा अशक्य वाटत होतं ते वास्तव नव्हे, अपरिहार्य कसं आहे. ब्लॅक होल झाल्याशिवाय राहूच शकत नाही इथपर्यंत सिद्ध करून स्टीफनने दाखविलं. पुढची स्लाईड बघा. असे दौरे चालू आहेत. आणि याला सगळ्यात क्रांतिकारक कळस जो चढला तो चढला 2019 मध्ये. स्टीफन हॉकिंगने गणित वापरून, रिलेटिव्हिटीचे सूत्र वापरून त्यांनी आणि इतर अनेक संशोधकांनी पुढे ब्लॅक होल कसा असावा आणि एक तारा जेव्हा दुसऱ्या ताऱ्याला गिळंकृत करून ब्लॅक होल तयार होत असतं तेव्हा कोसळणारा तारा मध्ये जाताना जर दुर्बिणीतून दिसलं तर ते कसं असेल. सिंग्युलॅरिटीच्या काठावर, इव्हेंट होरायझनच्या काठावर दिसणारा प्रकाश कसा असेल, त्याचा आकार कसा असेल, त्याचं रेडियस किती असेल, त्याचा कोन किती अंशाचा असेल, हे सगळं चित्र मांडून ठेवलं. पेनरोज, स्टीफन हॉकिंग आणि इतर शास्त्रज्ञांनी ती गोष्ट 70ची. जग इतकं मागे होतं की हे व्हेरीफाय करतात. तशा दुर्बिणी नव्हत्या, तशा सोयी नव्हत्या आणि मुळात कृष्णदेवर असेलच ह्याच्यावर कोणाचा विश्वास नाही. पण पुढे असा संशय आला की आकाशामध्ये हंस नावाचा एक तारका संघ, सिग्नस, उत्तरेला दिसतो. त्या हंस तारका संघामध्ये एक M87 नावाची गॅलेक्सी आहे. त्या गॅलेक्सीमध्ये कृष्णविवर असावा असा लोकांना बराच संशय होता 15-20 वर्ष. त्याचा सतत अभ्यास चालू होता. त्या अभ्यासा करताना हजारो शास्त्रज्ञांनी, ह्याच्यावर मी स्वतंत्र भाषण दिलेलं आहे, ते एका युट्यूबमध्ये आहे, ह्या फोटोवर हा शोध लागला. आणि 1919 मध्ये आता ब्लॅक होलचं पहिलं अधिकृत चित्र जाहीर. हे आहे M87 या
ब्लॅक होलचं पहिलं चित्र टिपलेलं ही आपल्यापासून कित्येक कोटी प्रकाश वर्ष अंतरावर. आणि पृथ्वीच्या 36 लक्ष पट 36 लक्ष पट सूर्य आपल्या पृथ्वीच्या 3,33,000 पट आहे. सूर्य आपल्या पृथ्वीच्या 3,33,000 पट आहे. त्याच्या 36 लक्ष पट मोठं हे ब्लॅक होल आहे. त्या ब्लॅक होलचे छायाचित्र प्रकाशित झालं. हजारो शास्त्रज्ञांनी वर्षानुवर्ष प्रयत्न करून जगातल्या 6 दुर्बिणीतून ऑस्ट्रेलियापासून जगभर पसरलेल्या दुर्बिणीच्या जाळातून मिळवून तयार केलेलं अंतिम छायाचित्र. आणि या छायाचित्राने 60 वर्षांनी हे सिद्ध झालं हॉकिंग बरोबर. या संशोधनाबद्दल पेनरोज, पुढची स्लाइड घ्या. रॉजर पेनरोज यांना 2020 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालं. लक्षात घ्या, चंद्रशेखरला पारितोषिक मिळालं, नोबेल पारितोषिक सिद्धांत मांडला 50 वर्षात. विश्वनिर्मितीची बिग बँगचा सिद्धांत मांडणाऱ्या पेबल्स नावाचा शास्त्रज्ञ त्याला प्राइज मिळालं, नोबेल प्राइज सिद्धांत मांडल्यानंतर 60 वर्षांनी. हे ॲस्ट्रॉनॉमीत असंच असतं आणि विज्ञानात असंच असतं. तिथं पारितोषिक म्हणजे चिल्लर गोष्ट नसते, पुराव्यानंच सिद्ध व्हावं लागतं. तुम्ही किती मोठे असाल. जेव्हा 60 वर्षांनी हे मिळालं, त्या फोटो मधलं सगळं गणितानुसार निघालं, तेव्हा रॉजर पेनरोजला पारितोषिक मिळालं, नोबेल पारितोषिक. पण त्यावेळेस स्टीफन हॉकिंग नव्हते, कारण नोबेल पारितोषिक मध्ये अशी सोय आहे, अशी अट आहे की फक्त जिवंत असलेल्या माणसालाच मिळते. आणि ते जर असते स्टीफन हॉकिंग, तर स्टीफन हॉकिंग आणि रॉजर पेनरोज यांना निश्चितपणे विभागून मिळाला असतं. म्हणून तो क्षण पाहायला स्टीफन हॉकिंग नव्हते. पण काय हरकत आहे, ते ब्लॅक होल म्हणजे कोण आहे? स्टीफन हॉकिंग होतं. स्टीफन हॉकिंगचं आयुष्य त्या तुमच्या माझ्यापेक्षा लक्षावधीपट मोठ्या असणाऱ्या ताऱ्यापेक्षा वेगळं काय आहे? स्टीफन हॉकिंग, पुढची स्लाइड घ्या. त्यापूर्वी स्टीफन हॉकिंग जगभर दौरे करीत होते. हा असा मनुष्य ज्याला भाषण आहे, पैसे लागायचे, मानधन मिळायचे आणि हौस होती फिरण्याची. जगभर जपान पासून सगळ्या जगात भाषण. अशा भाषण देत फिरताना ते भारतातही आले. ते भारतात आले होते इसवी सन 2001 मध्ये. स्प्रिंग 2000 नावाचे कॉन्फरन्स, इंटरनॅशनल कॉन्फरन्स भारतात बसली. स्ट्रिंग थिअरी नावाची एक विश्वनिर्मितीची थिअरी आहे. त्या थिअरीवर जगातले सगळे संशोधक भारतात आले होते. त्याच्यासाठी स्टीफन हॉकिंग आले आणि त्यावेळेस त्यांचं व्याख्यान भारतात सन्मुखानंद हॉलमध्ये झालं. त्या व्याख्यानासाठी मी इथून गेलो होतो. माझ्या आयुष्यातला अत्यंत अविस्मरणीय असा प्रसंग आणि धन्यता वाटणारा तो आहे की मी स्टीफन हॉकिंगला प्रत्यक्ष जाऊन पाहून बोलून आलो आजूबाजूला. तर त्यावेळेस तिथं आधीचा फोटो घ्या. हा जो फोटो आहे हा माझे विद्यार्थी मित्र अजय आंबेकर यांचा. आपले नांदेडचे होते अजय आंबेकर. ते त्यावेळेस मुख्यमंत्र्याचे माहिती सहाय्यक होते फार वर्ष आणि या कार्यक्रमाचे संयोजक पैकी ते होते. आणि सन्मुखानंद हॉलच्या 2750 खुर्च्या पूर्ण भरलेल्या होत्या. एकही सीट रिकामी नव्हती. सगळं बुकिंग ब्रिटिश काउन्सिल करीत होतं. अजय आंबेकरांनी प्रयत्न करून एक पास मिळवला आणि त्यांच्या पासवर मला पाठवलं आणि ते घरी बसले. त्यावेळेस मी ते भाषण ऐकलं. ते मला तुम्हाला 2 मिनिटं त्याबद्दल ऐकायचं, त्या भाषणाबद्दल. पुढची स्लाइड. तुडुंब भरलेलं सन्मुखानंद सभागृह. सगळे एकावन्न एक ग्रेट माणसं मी वगळता. सगळे एकावन्न एक महान माणसं आहेत ज्यांना पाहिल्यावर आपण थक्क व्हावं. त्यावेळेस स्टीफन हॉकिंगची दुसरी बायको, दुसरी जे नव्हते ती त्यांना व्हीलचेअरवर घेऊन आली.
त्यावेळी ते पूर्ण विकलांग झालं बरं का. आणि एक असिस्टंट होता सोबत, नील नाव होतं, नील. आणि ती जे सुशांतीचं नाव. तर त्यांनी स्टेजवर आणलं, प्रचंड टाळ्याचा कडकडाट. माझ्यासाठी अंगावर रोमांच आणणारा क्षण. कारण सांग, चित्रपटातले मोठे मोठे हिरो पण होते. आता मला नाव आठवत नाही, फार महान मोठी अशी हिरोईन मागे होती नाटकात. ती अतिशय बुद्धिमान असणारा एक पत्रकार होता, अमृत बाजार पत्रिका कलकत्याची, तिचा पत्रकार होता. एकूण एक माणसं उभा राहिली. काटा का आला माझ्या अंगावर सांग. हा जो मनुष्य आणलाय व्हीलचेअरवर, ती व्हीलचेअर दिसते, अशी मान दिसते, त्यांना मान अशी हलवता येत नाही. त्याच्या व्हीलचेअरला मागे एक क्लॅम्प लावले, तर तो क्लॅम्पला असं पडते त्याची मान. आणि थोड्या वेळ झालं की ती मान पुन्हा घसरायची आणि मधून ती यायची भिंगेतून बायको त्यांची, आणि त्यांची मान पुन्हा सरळ करून जायची. ती आली, तिने व्हीलचेअर ठेवली, त्यांची मान सरळ केली, क्लॅम्प बरोबर केला. हे सगळं आम्ही उभं म्हणजे टाळ्या वाजत उभे होतो, हे सगळं होईपर्यंत विचार करा, आम्ही सगळे धडधाकट हाती पायी धडवतो. लांब लांब चालून जाऊ शकतो, 500 किलोमीटरहून गेलो होतो मी. त्याच्यात एकावर एक ग्रेड होते, अनेक जण महानच होते. हा एक विकलांग मनुष्य होता जो पायावर उभं सुद्धा राहू शकत नव्हता आणि स्वतःची मान सुद्धा स्वतःच्या मर्जीने हलवू शकत नव्हता. एका अशा माणसासाठी 3000 माणसं टाळ्या वाजवत उभं राहतात. माझ्या दृष्टीनं ही अत्यंत अद्भुत आणि आश्चर्यकारक होतं. म्हणून म्हणलं मी की अंगावर रोमांच. त्यांचं अप्रतिम भाषण झालं. खरोखरच आम्ही ते पाहिलं. ते 2च बोटावर होतं. पहिलं वाक्य त्यांच्या सगळ्या भाषणात असतं ते, कॅन यू हिअर मी. मेटॅलिक असा एक विशिष्ट साऊंड त्यांनी निवडलेला आहे. पहिलं वाक्य एकच होतं, कॅन यू हिअर मी. प्रचंड टाळ्याचा कडकडाट पुन्हा. का? आम्हाला त्यांचा आवाज एक ऐकायचा. आणि मग त्यांनी विश्वनिर्मितीवर एक भाषण दिलं आणि सुरुवातीला एक सॉलिड जोक मारला. हे फारच म्हणजे मला अजूनही समजत नाही की किती चिल्लर प्राणी आहोत आपण. हा मनुष्य उद्या मरणार आहे किंवा व्यासपीठावर आता मरू शकतो आणि तो जोक मारतो भाषणात. त्यांनी सांगितलं की बिग बँग थिअरीमध्ये एक असं आहे की जसं बिग बँग असतं तसं त्यांनी एक प्रपोजल मांडले की बिग क्रंच पण असेल. जे विश्व जसं विस्तारत गेलं तसं पुढे कधीतरी काही अब्ज वर्षांनी ते सगळं विश्व आकुंचन पावणार. तर बिग क्रंच. तर म्हणले नुकताच जपानहून आलो मी. नुकताच जपानमध्ये भाषण देऊन आलो आणि तिथं माझं भाषण झालं. तेव्हा मला भाषणाच्या आधी तिथल्या लोकांनी येऊन सांगितलं की कृपया बिग क्रंच थिअरीचा उल्लेख करू नका. बिग क्रंच थिअरीचा उल्लेख करू नका कारण विश्व सगळं पुढे कोसळणार. तर मी विचारलं का? ते तर माझ्या भाषणाचा विषय आहे. नाही म्हणजे ते वगळून बोला, कारण तुम्ही जर बिग क्रंच होणार आहे असं सांगितलं तर आमचं स्टॉक मार्केट कोसळेल. हा जोक गड्यानं आम्हाला तिथं सांगितलं आणि तुम्हाला तरी चालतंय ना असं आम्हाला विचारलं. हेच एका व्यक्तिमत्वाच्या सर्वोच्च पातळीचं चिन्ह वाटतं मला. परिपक्वता, निर्भयता, कोणत्याही गोष्टीला तोंड देण्याची तयारी आणि तरी जन्मभर विज्ञानावर न टळलेली निष्ठा. नियतीशी पुढची स्लाईड घ्या. 2018 मध्ये मृत्यू झाला स्टीफन हॉकिंगचा. परंतु तोपर्यंत लक्षात घ्या 63 ची गोष्ट आहे. बीटेक झाला 64 त्याला. त्याच्यानंतर 34 वर्षांपुढे 18 वर्ष मृत्यूला आव्हान देऊन हा मनुष्य जिवंत.